घनश्याम देशमुख यांना मी इथे निमंत्रित करते. आपण कृपया व्यासपीठावरती यावं. बोलक्या रेषा रेषाच बोलतात असा भाव ज्यांनी जनमानसामध्ये रुजवला आणि ज्यांच्या रेषांच्या बोलण्यावरती आपण सगळ्यांनी प्रेम केलं त्यांना आपण इथे निमंत्रित केलेलं आहे. आणि व्यंगचित्रकला असं त्यांना आपण विषय दिलेला आहे. पुणे प्रकाशन क्षेत्राच्या गळ्यातले ताईत बनलेले घनश्याम देशमुख हे त्यांना आपण व्यंगचित्रकलेसाठी इथे निमंत्रित केलेलं असलं तरी त्यांनी शालेय पुस्तकं, बालसाहित्यावरची पुस्तकं, संत साहित्य यासाठी सुद्धा विपुल काम केलंय. पण बोलक्या रेषा अधिक बोलक्या असल्यामुळे त्याची जबाबदारी आपण सरांकडे दिलेली आहे. चित्रकार म्हटलं की आम्हाला फारसं बोलता येत नाही. व्यंगचित्रकार म्हणून आमच्या रेषांना आम्ही बोलतं करतो. तर खरं तर व्यंगचित्रकारांना या साहित्य किंवा मानचिन्ह संस्कृतीमध्ये आता सामील करून घेतलं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर मी चित्रकार आहे, पण त्यातला माझा व्यंगचित्र हा विषय महत्त्वाचा. काय होतं की सुरुवातीला तर आपल्याला व्यंगचित्रांचा प्रसार आणि प्रचार करावा लागेल आणि त्यानंतर व्यंगचित्रातून इतर गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. तर बरेचदा मला असं वाटतं की चित्रकलामध्ये व्यंगचित्र हा विषय शिकवला जात नाही कॉलेजमध्ये किंवा कुठलाच त्याचा असा वेगळा विभाग नाही आहे. जे कोणी व्यंगचित्रातले तज्ज्ञ आहेत किंवा सिनियर व्यंगचित्रकार आहेत त्यांनी थोडा पुढाकार घ्यावा. मोठे मोठे कॉलेजेस आहेत तिथे काय निमंत्रित व्यंगचित्रकारांना बोलवून निदान चित्रकारांना या व्यंगचित्रांचे धडे द्यावेत. साहित्य संमेलनात व्यंगचित्रांचं एक वेगळं दालन असावं. म्हणजे मी प्रसाराच्या बाबतीत बोलतोय की त्यानिमित्ताने सर्वसामान्यांना व्यंगचित्रकला आणि त्याचा एक आमच्या दृष्टीने त्याचा प्रचार आणि प्रसार होईल. मग त्यानंतर व्यंगचित्रातून जर प्रसार करायचा असेल तर मग मात्र खूप छान छान आयडिया माझ्याकडे आहेत. माझा विचार असा होता की छोट्यातली छोटी आयडिया म्हणजे अगदी थुंकू नकापासून तर वृक्ष लावापर्यंत किंवा साहित्याची आवड निर्माण करणारे अशा बरेचसे जे फलक सिग्नलवर जरी लावलेत आणि तिथे सर्वसामान्य लोक ज्या वेळेला सिग्नलला 2 मिनिटं 5 मिनिटं उभं राहतात तरी पुढे ते रीड करू शकतात आणि व्यंगचित्र थोडे अट्रॅक्टिव्ह आणि छान असेल तर मजा येईल. रस्त्यावर मोठे मोठे बॅनर्स असतात, तिथे एक ठराविक प्रायोजकांनी आपलं एक लेबल लावलं तर मला असं वाटतं की पुण्याबाहेर असणारे व्यंगचित्रकार आपापल्या आयडियानी तिथे काही समाज प्रबोधन करणारी व्यंगचित्र देऊ शकतात आणि त्याप्रमाणे तिथे आपण प्रचार आणि प्रसार करू शकतो. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण किती वर्ष तरी मी ठरवतोय की हे असं व्हावं, पण अजूनपर्यंत तरी सुरुवात झालेली नाही आहे. तर या निमित्ताने ती होईल अशी मी आशा करतो. एक प्रोजेक्ट माझ्याकडे आला होता की तुम्ही व्यंगचित्रातल्या तुमच्या ज्या कोणी स्त्रिया असतात त्या सुंदर असतात. तर आम्ही जे एक्सप्रेस वे आहे तिथे काही सुंदर स्त्रियांच्या तोंडून असे काही संवाद टाकले की हळू गाडी चालवा किंवा रस्ता लेनवर हे करा. तर मी म्हटलं ते चुकून माझ्याकडे देऊ नका, कारण काय होईल की त्या बोर्डकडे बघतानाच ऍक्सिडेंट व्हायचा. तर म्हणजे मी सुंदर स्त्रिया रेखाटतो, माझ्या व्यंगचित्रातल्या सुंदर स्त्रिया असतात, त्याच्यापेक्षा तुम्ही हा विभाग दुसऱ्यांना द्या म्हणजे बरं पडेल. तर असंही नको व्हायला. प्रत्येक व्यंगचित्रकार त्याच्या चित्रशैलीमुळे फेमस असतात. तर त्याला रिलेटेड त्या जर गोष्टी दिल्या तर मला असं वाटतं की एक चांगली निर्मिती होऊ शकते. म्हणजे माझ्या हल्ली व्यंगचित्र म्हटलं की राजकीयच असतं. तर हास्यचित्र आहेत किंवा अजून छोट्यांसाठी आपण काय करू शकतो. मी तर आणखी एक संकल्पना राबवली होती की हे जे धडे आहेत म्हणजे रस्ता क्रॉस करणे किंवा वाहतुकीचे जे काही नियम आहेत ते जर कॉमिक्स थ्रू आपण मुलांना दिले, पूरक साहित्य म्हणून पाठ्यपुस्तका मंडळा थ्रू एक छोटी पुस्तिका केली आणि थोडे विनोदात्मक, थोडे छान त्यातले चित्र असेल तर मुलं सहज ते बघतील, वाचतील आणि पुढे फॉलो करतील. म्हणजे काही गोष्टी छोट्या याच्यापासूनच आपण पुस्तक स्वरूपात देऊ शकतो. शालेय पुस्तकांमध्ये काय होतं की खूप रटाळ लिखाण असतं, पण चित्रकथा ते सहज वाचू शकतात, सहज समजू शकतात. तर असं काहीतरी केलं म्हणजे सहज सोपं करण्यासाठी व्यंगचित्रकलेचा उपयोग आपण करू शकतो. आणि आता या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहोत तर मी थोडा पुढाकार घेईल. आमचं एक कार्टून कट्टा म्हणून बरेचसे व्यंगचित्रकार त्यात आहे, वेगवेगळे विषय हाताळणारे, ते पण त्यात सहभागी होऊ शकतात. तर धन्यवाद.